मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी। आता म्हणजे पावसाचे दिवस चालू झाले आणि कोथिंबीर पण आता भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे। सो मी पण आता भरपूर सारी कोथिंबीर आणले, तर मी आज बनवणार आहे कोथिंबीर वड्या। तर कोथिंबीर वड्या म्हणजे मी कशा बनवते, माझी पद्धत कशी आहे ती आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अजून एक महत्त्वाची मी तुम्हाला टिप्स सांगते की ज्या वेळेला म्हणजे आपल्याला कोथिंबीर वड्या करायच्या आहेत तर कोथिंबीर आहे ना एक 2-3 तास आधी आपण धुवून ठेवायची, जेणेकरून ना त्यातलं सगळं पाणी निथळून जाईल। आणि ज्यावेळेला आपण कोथिंबीर चिरू आणि ज्यावेळेला ते आपण पीठ मळू त्यावेळेला म्हणजे आपल्याला जे बेसन पीठ असतं ते कमी प्रमाणात लागतं। नाही तर कसं असतं की कोथिंबीर जर ओलसर असेल तर आपण कितीही बेसन पीठ टाकलं तरी ते म्हणजे पाणी म्हणजे कसं खेचून घेतं आणि मग आपल्याला पीठ हे जास्त लागतं। सो म्हणून कोथिंबीर वड्या करायच्या आधी ना कोथिंबीर आपल्याला एक 2-3 तास आधी धुवून ठेवले की त्याचं पाणी पूर्णपणे निथळून जातं आणि त्यानंतर आपण ते म्हणजे कोथिंबीर वडी करायला घ्यायची। तर चला तर आता आपण किचनमध्ये जाऊया। मी सगळं सामान रेडी करून ठेवले। तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते आता आपण बघूया, चला। इथे बघा, कोथिंबीर वडी करण्यासाठी मी ते साहित्य काढून ठेवले। कोथिंबीर मी स्वच्छ धुवून मी इथे पाणी निथळत ठेवलं। त्यानंतर आता ही आपल्याला आधी बारीक चिरून घ्यायची। त्यानंतर इथे मी अगदी चिमूटभर हिंग घेतले थोडंसं। त्यानंतर 8-10 लसूण पाकळ्या, या चमच्याच्या प्रमाणाने मी इथे 1.5 चमचा जिरं घेतले। त्यानंतर 1 चमचा मी धना पावडर घेतले, याच चमच्याच्या प्रमाणाने घेतले धना पावडर। त्यानंतर 3 चमचा तीळ घेतले। तीळ म्हणजे तुम्ही पीठ मळल्यानंतर वडीला वरती लावण्यासाठी तीळ आपल्याला लागणार आहेत, तर तीळ काही कमी जास्त असले तरी काही इश्यू नाही आहे। त्यानंतर मी इथे मिरच्या घेतल्यात। मिरच्या माझ्याकडे कमी आहेत, एक 3 मिरच्या होत्या छोट्या छोट्या, ते 3 मिरच्या घेतल्या, 3-4 मिरच्या आहेत या। आणि एक आल्याचा तुकडा घेतला छोटा। आणि त्यानंतर इथे हळद, मीठ आणि घरगुती मसाला जे लाल तिखट, कारण त्याच्यावर आम्ही 3 वाटी बेसन काढून घेतले। तर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर ॲक्च्युली माझ्याकडे ना लाल मिरची कमी आहे, म्हणजे त्यामुळे मी काय करणार आहे, थोडंसं आपले जे लाल तिखट असतं ते थोडंसं 1 चमचा त्यामध्ये ॲड करणार आहे। जरी तुमच्याकडे मिरची जास्त असेल तर तुमच्या घरात जसं कोणी तिखट जसं खातं त्याप्रमाणे आपण हिरवी मिरची टाकली तरी चालेल, घरगुती मिरची टाकण्याची गरज नाही आहे। तर आता आपण पहिल्यांदा काय करूया, मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, त्यानंतर जिरं, या हिरव्या मिरच्या, अद्रक, ह्याची पेस्ट करून घेऊया आपण आधी। मगाशी मी जे साहित्य सांगितलं त्याची पेस्ट करून घेतली आले लसणाची। तर आता मी कोथिंबीर पण इथे चिरून घेतली बारीक। आता यामध्ये आपण ही पेस्ट ॲड करूया। त्यानंतर जे हिंग घेतलं होतं ते हिंग आपण यात टाकून घेऊया। धना पावडर, त्यानंतर हळद, 1 चमचा हळद टाकून घेऊया। त्यानंतर थोडंसं मी इथे 1 चमचा घरगुती लाल तिखट टाकणार आहे, कारण का मिरच्या कमी असल्यामुळे ते तिखट होईल नाही होईल त्यामुळे थोडंसं टाकणार आहे। त्यानंतर मीठ आपल्याला चवीप्रमाणे, मला हाताची सवय आहे त्यामुळे मी त्याप्रमाणे टाकते। आणि इथे जे बेसन आपण घेतलंय ते बेसन यात ॲड करून घेऊया आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून आपण पीठ मळून घेऊया। मी बघा चाळण घेतली आणि त्याला आधी मी तेल लावलं आणि त्यानंतर मी अशा वड्या थापून त्याच्यावरती हे केल्यात, तुम्हाला मी दाखवते बघा। आणि त्याच्यावरती अशा प्रकारच्या आपण आपल्या गोल किंवा चपट्या कशा पण पद्धतीने आपण करू शकतो। वरती मी जरासं तेल लावून घेते त्याच्या। नंतर आपल्याला याच्या बारीक बारीक अशा वड्या कापायच्या। बघा अशा प्रकारे मी म्हणजे लांब लांब अशा वड्या थापून घेतल्यात। आता मी इथे पाणी पण टोपात गरम करत ठेवलं आहे। तर आता आपण हे आधी शिजवून घेऊया। शिजल्यानंतर त्याचे छोटे छोटे काप करून आपण तळून घेऊया। तर आता मी हे उकळत ठेवते टोपामध्ये।
मी लिंबू टाकून घेतला आहे जेणेकरून तो काळा होऊ नये म्हणून. आता मी हे यामध्ये उकडत ठेवते. आता हे 10 मिनटं याला शिजू द्यायचं. आपल्या वड्या पण शिजून मस्तपैकी तयार झाल्यात. आपण चेक पण करूया. बघा शिजल्यात बघा आणि उचलत आहेत पटकन अशा. म्हणजे आपल्या वड्या शिजल्यात. आता आपण थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर आपण या पॅनमध्ये तळून घेऊया. इथे बघा आता आपल्या वड्या मी काढून घेतल्यात. आता मी असे छोटे छोटे पीसेस करून घेते. इथे पॅनमध्ये तेल पण गरम करत ठेवलं. तेल गरम होईपर्यंत मी छोटे छोटे असे भाग करून घेते बघा. आणि आता हे आपल्याला असे तळून घ्यायचे. असे भाग करून घेतलेत मी. आता मी इथे एक एक असं इथे तळून घेते. अशा प्रकारे आपण आता बघा मी दोन्ही बाजूने पलटून घेते, म्हणजे जेणेकरून दोन्ही बाजूला चांगलं भाजलं जाईल. चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे. तोपर्यंत मी इथे जे आता राहिलेले आहेत त्याचे छोटे छोटे काप करून घेते. अशा प्रकारे आपल्या कोथिंबीर वड्या तयार झाल्यात बघा. मस्तपैकी अशा कुरकुरीत लालसर. आणि आपण जे तीळ टाकले ते पण बघा कसे मस्त उठून दिसत आहेत. छान अशा आता आपल्या कोथिंबीर वड्या तयार आहेत. इथे शेवटच्या राहिल्यात त्या मी आता पूर्ण तळून घेते. झाल्या आपल्या कोथिंबीर वड्या खाण्यासाठी तयार. आपली आता कोथिंबीर वडी तयार झाली आहे. आता आपण खाऊन बघूया कशी झाली ती. आणि व्हिडिओ पण आता मी एंड करते. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.